मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आपण आलो आहोत पाषाण सूस रोडला, पाषाण लेकला. तर आज आपण पूर्ण फिरणार आहे इथं आणि पूर्ण थंडी आहे. इथं तलाव आहे त्याच्यामुळं खूप थंडी वाजते. तर चला आता आपण फिरूयात, चलो. बाकी मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. बघा, पूर्ण म्हणजे इथं मॉर्निंग वॉकसाठी एक नंबर जागा आहे. इथं सकाळी आता थंडीचे तर मजाच येते. बाकी निसर्गरम्य वातावरण आहे एकदम, आणि एकदम शांत आहे. म्हणजे कसलंही काही डिस्टर्बन्स नाही इथं, आवाज वगैरे असं काही नाही. तुम्हाला जर इथे यायचं असेल मित्रांनो, ह्या पाषाण लेकला, तुम्ही पुण्याच्या इथं कुठं आसपास, मानेर झालं, सूस झालं, बालेवाडी झालं, इथून जर तुम्ही येणार असाल ना, तर नक्की इथे या. एक नंबर प्लेस आहे आणि म्हणजे निसर्ग आहे, नुसता निसर्ग आहे, बाकी काही नाही इथं. इतकं भारी वाटतं इथं आल्यानंतर की तुमचा सगळा स्ट्रेस निघून जातो इथं. बघा ना, काहीच नाही इथं, फक्त जंगल आहे, नुसतं झाडं आहे, बाकी पक्षी आहे इथं. आणि मॉर्निंग वॉकला तर एक नंबर आहे. कसं आहे ना मित्रांनो, येत जावं असं फिरायला सकाळी. हेल्थसाठी पण आपल्या चांगलं आहे. अशा हेल्थकडं पण लक्ष देत जा थोडंसं. सकाळी 1-2 तास काढत जा प्रत्येकाने. कसं आहे, कोणाला प्रत्येकाचा कामाचा स्ट्रेस असतो दिवसभर, त्याच्यामुळं कोणी हेल्थवर काही लक्ष देत नाही एवढं. तर माझं तर हेच सजेशन आहे तुम्हाला, सकाळी 1 तास काढत जा, असं कुठंतरी फिरायला येत जा. गावाला असो, कुठं पण असो, शहरात असो, करत जावं. एक तास द्यायचा स्वतःसाठी. हेल्थ पण चांगली राहते आपली, माइंड पण चांगला असतो, आणि असं वातावरण असलं ना तर मजाच डबल येते. चला आपण अजून पुढं जाऊ, तर भेटू. बघा, इकडनं तलाव आहे, पूर्ण पूर्ण फॉग वगैरे आलाय आता, मस्त दिसतं एकदम व्ह्यू वगैरे. तिकडनं पण झाडी वगैरे आहे मस्त. आणि आता आपण बरंच चाललोय पुढं. इथे महादेवाचं मंदिर पण आहे, प्रभू श्रीरामांचं, बजरंगबलीचं, महादेवाचं. इथं आपण रोज दर्शनाला येत असतो, तिथं पण जाऊ येताना. बाकी काय म्हणता, कसं चाललंय तुमचं? बघा कसा व्ह्यू आहे, एकदम मस्त वाटतंय नाही का, फॉग वगैरे. आणि आपण इकडं मध्ये आलो एकदम. बघा मस्त वाटतंय एकदम. इकडं मंदिर आहे आपलं प्रभू श्रीरामांचं. जय श्रीराम, जय श्रीराम. चला आपण पुढं जाऊ आता. या अशा रोजच्या धडपडीच्या जीवनात मित्रांनो, कसं आहे, कोणाला टाईम भेटत नाही सकाळी. प्रत्येकजण आपापल्या याच्यात असतो, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, मला हे करायचं आहे. पण कोणी स्वतःसाठी वेळ नाही काढत. आणि काही नाही मित्रांनो, लाईफमध्ये फक्त तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या, तुमच्या हेल्थवर लक्ष द्या. बाकी हे शॉपच्या नादी लागू नका काही. तुमची हेल्थ महत्वाची. कसं काय वाटतंय? बाकी पुण्याचं जर बघितलं ना, इथं अवघड परिस्थिती खरं सांगायचं ठरलं तर. चालायचं पुढं, चला बघूयात. वरती चढायचं आपल्याला.
चला आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता हे बघा संपलं इथं. नजारा कसला आहे, क्यूट आहे ना. चला बाय बाय.